आहे ना आता असा ठीक आहे. आता काढो करूया थोड्या वेळात. काला तर आता आपण काढो बनव घेऊया आणि मी काढ्यात काय काय घालते तर दाखवते तुमका. तर सगळ्यात आधी आहे तुळस. कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग. तर मंडळी आज ब्लॉग होतोय आपल्या खालच्या घरी स्टार्ट आणि तो सुद्धा बऱ्याच महिन्यानंतर, दिवसांनीच नाही बऱ्याच महिन्यानंतर. खालच्या घरी म्हणजे इकडे हॉलमध्ये जिकडे आता उभा आहे ना तिथून. सो आपली परिस्थिती अशी झालेली आहे, कालच्याच ब्लॉगमध्ये मी बोलत होतो की गरम पाणी प्या, गरम पाणी प्या, गरम पाणी प्या. आम्ही तर पितोय, पण तरी सुद्धा मला वाटतं हल्ली कामावरती जाताना रेग्युलर मला पाऊस भेटतोय आणि दुपारी जेवायला येतो परत मी जातो चालत. सो जाताना सुद्धा पाणी चालू होतं भरपूर, म्हणजे पाऊस पडलेला आणि अशी पायवाड आहे तर ओळ कसा पाणी येतं आतमधनं. सो त्याच्यामध्ये भिजून आणि पावसाचं पाणी पण पडतं इकडनं तिकडनं छत्रीतनं. सो त्यामुळे मला वाटतं मला असं ताप आल्यासारखं होतंय, सर्दी, आवाज तर तुम्हाला कळतच असेल. सो असं झालेलं आहे आणि आज दुपारनंतर काय कामावरती गेलो नाही, सो आरामच केला आहे. तरी पण ब्लॉग आज उशिरा स्टार्ट होते कारण बराच नव्हता, थोडा आराम केला. आत्ता जरा थोडा चांगलं वाटते. सो आता जातो वरच्या घरी आणि दिवा आपल्याला देणार आहे आता मस्त गरम पाणी, म्हणजे वाफ घेऊया पहिली आणि त्याच्यानंतर काढा सुद्धा देणार आहे. आणि काढा बनवताना दाखवतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सुद्धा काढा प्यायला म्हणजे चांगला किंवा स्टार्ट करा प्यायला. आणि जरी तुम्हाला सर्दी वगैरे झाली नसेल तरी सुद्धा तुम्ही हा काढा प्यायला स्टार्ट करा एवढ्यातच, म्हणजे एकदम टेन्शन नाही अजिबातच. चांगला आरोग्यासाठी चाय सारखा प्यायला मस्त एकदम. सो जाऊया वरच्या घरी आणि पहिला तर वाफ घेऊया. मंडे आलोय आपण वरच्या घरी आणि इकडे दिवे आहे बघा. तर दिवे देते आपल्याला पाणी आता टाकून. हे बघा तिला सुद्धा चालू झालेलं आहे. तुला कधीपासून दिवे आहे? 2 दिवस झाले. असा झालेला आहे. कसं वाटतं? कंटाळा काय सांगितलं सगळ्यांना? सध्या काय करा? सध्या गरम पाणी पिया, पावसात भिजा नको. यस, आम्ही काय भिजाक जाणव नाही, पण ऑप्शन नाही, कामाक जाताना भिजाक जाता. आपलं पाणी आता तापतच लगेच. पाणी आपला तापलेला असा मस्तपैकी उकाळलेला असा. आणि बघा आई सगळेच सर्दी हैराण झालेली आहेत. माझ्यापासून सुरुवात झाली. स्टार्ट झाली. दिव्या, मी निमित्त काय आम्ही कच्चे आंबे खाल्ले ना, आंबो खाल्लेले मी. तिया खाल्लेलं, मी पावसानं चाललंय. माझ्यानंतर दिव्याक झाला, आता ओंकाराक सुरुवात झाली. बरं वाटत नाही. हे आणलेले होते बघा कॅप्सूल वाफेचे. हे आता म्हटलं वाफ घे. गोळी पण आणलाय अँटीबायोटिक. गोळी नंतर घ्यायची, आपण वाफ घ्यायची. हे ना तशी. हे घे ब्लँकेट घे. तर मंडळी घरात नाही ब्लँकेट आणलेला आहे बघा. घेऊया मस्त वाफ घेऊया आपण. टक. हा उक्क झालो. आता वाफ घेता. कारण वाफ घेतल्याशिवाय बरा वाटत नाही. येता ना अजून तरी येणार नाही. त्याची फोडून टाकतात ना, असेच टाकतात आता. ती विरगळात आली. अजून काय येणार नाही. येतली अशी टाकतात मला की फोडून टाकतात. दिव्याक माहिती. दिव्या कशी टाकतात काय आला? साधी तरी वाफ पिली ना नाका तोंडात. नुसती साधी वाफ येतं. कॅप्सूलचं काय येणार नाही बघा. बाकी पाणी तोंडावरती जमा झाला आपल्या. फोडून टाक. आता एक टाकलोय. कैची खाय आता. दिव्या फोडून टाकत असता. पप्पाची कैची अशीच जसं कैची दे. अजून विरगळा नाही, त्याच्यामुळे काय कळणार नाही. तिकडे ढवळं काही वाटतं ते. बघताय परत एकदा. नवीन आणले ना तरी बदलाय. येता नाही अजून कायच नाही. मला देत ती आहे ती दुसरी फोडून घाल. कळला? खायची दिव्या कैची दे. इली म्हणली वापस येणार नाही काय. कॅप्सूल आतमध्ये तशीच रवली आहे. तिची वाफ जाता तोपर्यंत. एकाच कट करते तेव्हा. सारखी असे नाही काय काय लावून. होय मग ते प्रॅक्टिकल मध्ये लावून दाखवतो खै ठेवची आधी.
त्याका टोप धर आणि आत्मा नाहीला त्याका नरम होता ते. घे आता. आता येता आता घे वास येलो. ठसका लागतं ना. आता येलो. काय तुमची परिस्थिती. आधी याचा करू गेला का असंच काय नाही. अनुभवात ना शिकायचा. दोस पाण्याची वाफ गेली. काय नाही आता असा ती घे. आता काढो करे थोड्या वेळात. काला वाफ गेली जबरदस्त. पहिल्यांदा आपल्या घरात असं कोणा आजारपण किंवा असं काय नव्हतं. आताच सुरुवात झाली. 2 वर्ष झाली ना. सर्दी वरच्यावर. माका तर कधी सर्दी जास्त जाय ना. हा दिव्या पण नाही कधी. पप्पा नाही तर त्यांका पण होता. सर्दीचा का सांगून येणार नाही. मंडळी माझी तर वाफ घेऊन झाली आणि एकदम जबरदस्त वाटतं. एकदम फ्रेश म्हणजे एकदम फ्रेश आणि खरोखरच कॅप्सूल एकदम जबरदस्त असत. फोडल्यानंतर तर फोडतात काय नाही आता माहिती नाही होता. पण आता फोडल्यानंतर तर जबरदस्त एकदम यायला. तोपर्यंत पाणी थोडासा आपला थंड झालेला. पण फोडल्यानंतरच खरं तरी हायलो वाफ एकदम भारी आणि आता जरा मस्त वाटतं एकदम. आणि चेहरा मला एकदम थंड गार पडला. एकदम थंड थंड गार वाटता भारी. वाटणारच नाही असा सर्दी झाल्यासारखी अजिबात जरा पण वाटणार नाही. दिव्या ते घेतल वाफ म्हणजे नंतर घे पण घे भारी वाटता कॅप्सूलने जबरदस्त. आता आपण काय करूया माहिती आहे. आता आईकडे जाऊया डायरेक्ट आणि आपलं काढो बनवून घेऊया. म्हणजे जेवढा व्यवस्थित रवा मिळत तेवढा पण रवाचा प्रयत्न करूया. म्हणजे झटपट उद्या चांगला वाटत कारण उद्यापासून परत काम असतं आपला. तर जाऊया चला. तर आता आपण काढो बनवून घेऊया आणि मी काढ्यात काय काय घालते तर दाखवते तुमका. तर सगळ्यात आधी आहे तुळस. तुळसा आला ही सोनेमुखी आहे. फळसाची फुलं ह्या गोडे कासा ही अळशी अळशी हरडो आणि सराटे आहे त्याच्यात. किरायताची पानं ह्या सगळा घालून उकळत ठेवतले आता मी टोपात. तर आधी ह्या सगळा धुवून घेतोय थोडा कारण फुलं आणि बाहेर सुकलेली असत. काय काय मिळतं आई सामान. ह्या कुडा 2च ठेव मिळतात मला माहिती आहे. एक पार्सेकरांच्या दुकानावरती गरम सामानाच्या दुकानात आहे आणि स्टेट बँकेच्या थैसर एक औषध मिळतं. गावठी औषधात त्यांच्याकडे मिळतात. तर कोणा भाई असला तर थैसून घेऊन या. बघा 25 रुपये पॅकेट इतके आहे आता सामान सगळं. आई याच्यात नाही सिलेक्ट करून बाहेर काढले ना थोडा थोडा करून. हां आता टोप ठेवूया आणि आपलं टोप पाणी होते. इतक्या खूप झालं. आता आपलं सगळं सामान आतमध्ये टाकू बघा. धुवून घेऊ का कधी पण घालताना. अजून याच्यात आडा असं टाकतात तसं आमच्या जवळ आडा असं नाही. तो खाली जाऊन हा नको. आता काय करायचं या ह्या आता अर्धा आटाक देऊ वया उकळान. आता मी तांब्याभर पाणी ओतले ना तर साधारण त्याचा ग्लासभर हो वया. कारण तांब्यात नाही म्हटलं 1-1.5 ग्लास पाणी राहताच. तर त्या एक पाऊण ग्लास होईपर्यंत आटवायचं म्हणजे जेणेकरून तो अर्धा हो वया. तर तो काढो व्यवस्थित उकळातला. आणि एका उकळात अर्धा तास तरी लागत. 15-20 मिनिटं तर होईतच अर्धा आटेपर्यंत. तर आता वाट बघूया काढो कधी उकळात. उकळल्याशिवाय तो व्यवस्थित परफेक्ट येऊ आहे त्याच्यात बरोबर उकळत. तर त्याला आता उकळाक देऊया. गॅस फास्टच ठेवायचो. जास्त नाही मग तो वाफ हे जातं ना. थोडं मीडियम गॅसवर ठेवायचं म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित उकळा होईया. चल मंडळी 20-25 मिनिटानंतर आता भेटतोय आणि बघू शकताय आपलं काढो रेडी झालेलो असा. गॅस बंद करूया. गॅस बंद करूया. लावूया मी. गुळ घालतात पण आमच्याकडे आता गुळ नाही आणि साखर घालतात. चाय सारखं दिसतं. सेम टू सेम कोऱ्या चाय सारखं.
थोडं गरम गरमच पिऊ होय असं शेका होय तर मजा ना हम्म. तरच बरं वाटतं सर्दी कमी येते पटकन. आता आपण बाहेर जाऊया हॉलमध्ये आणि मस्त पिऊया. बसले नाही तर. देव तर पेल्यात ना ह्याच्यात वेळेत लवकर थंड जातं. हॉलमध्ये तर इलो मंडळी आणि बघा आपलं काढो मस्त वाटेतनच पिऊन बघूया कसं आलं. एकदम जबरदस्त. सगळे इन्ग्रेडियंट जे आपण आतमध्ये टाकलेले होते सगळे लागलेले असतात व्यवस्थित आणि साखर असल्यामुळे जरा गोड चाय सारखंच लागतं तसं जरा जरा. फक्त बाकी सगळ्याच तुळशीचं वगैरे सगळ्याचा वास येतात मस्त. कसं आहे व्यवस्थित कडक झालेलं मस्त. एकदम भारी. आणि साखर वगैरे टाकताना गुळ वगैरे कमीच टाका, थोडासा टाका, जास्त टाकू नको एकदम, नाही तर ती चायच वाटते दिसे. कारण त्या टाकलो आतमध्ये त्याची सगळ्याच ह्या आपण येऊ खाताना पिताना असं काढो सरदे का तसं करून खावा. एकदम जबरदस्त. त्यात मिरी आणि टाकला तरी चालतं. काढा पिऊन म्हणजे एक 15-20 मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण बसलोय जेवायला आणि आजचं जेवण तुम्हाला दाखवतो. आजचं जेवण कसं आहे. बाकीच्यांचा तर नॉर्मल आहे रोजचा. आपला तुम्हाला दाखवतोय बघा. आपला कसा आहे पेज आणि गवारची भाजी, चिक्क्याची भाजी. ओके यावाच पेज खाऊ मस्त. या मंडळी जेवायला स्टार्ट झालेला आहे आपला. मस्त गरमागरम पेज पेज आणि भाजी होई तोंडात तरच मजा येते. कोट्याची भाजी अजून बरेच रेसिपी असतात देऊची भाजींची रेसिपी आहेत आपले रानभाजी. कारण भजी करूक नाही कारण पाऊस तसं पडणार नाही. भजी सुद्धा करतलो. एक आठवडा भाज्यांचं आई म्हणता भाज्यांची सिरीज काढूया मला वेगवेगळ्या तऱ्हेची भजी. हा पूर्ण एक आठवडा रोज भजी करायची. फक्त त्याच्यासाठी पाऊस होय. तुम्ही कमेंट करून सांगा खयची होई भजी. हा आम्ही करूचा प्रयत्न करतो. कांद्याची बटाट्याची अजून कसली कसली सजेस्ट करा. काय दिवा कसले आवडतं. मंचुरियन कसली भजी कसली आवडतं. कोबीची मंचुरियन मंचुरियन आवडते का. आमका सगळी आमका सगळीच कसली पण द्या. कसली द्या. जेवण तर आपलं झालंय मंडळी आणि आलोय आता खालच्या घरी परत एकदा. आता लाईट वगैरे बंद करतो आणि मस्त जातो ब्लॉग एडिट करायला आणि त्याच्यानंतर मस्त झोपायचा. तर आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग नक्कीच आवडला असेल. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.